उमराण्यात तुती लागवड व रेशीम उद्योग कार्यशाळा उत्साहात. शाश्वत उत्पन्नासाठी रेशीम शेतीचा पर्याय. देवळा. शेतकऱ्यांना शेतीसोबतच शाश्वत व पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने उमराणा येथे तुती लागवड व रेशीम उद्योग विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कृषी विभाग पंचायत समिती देवळा यांच्या माध्यमातून 14 ऑगस्ट 2026 रोजी ही कार्यशाळा श्री भरत रामराव देवरे यांच्या रेशीम शेडवर पार पडली. कार्यशाळेस माननीय गटविकास अधिकारी श्रीमती मेघा वाबळे, विस्तार अधिकारी कृषी श्रीमती नलिनी सोमनाथ खैरनार, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत श्री देवीदास मांडवळे, ग्रामपंचायत अधिकारी उमराणा श्री जगन्नाथ शिंदे, वराळे गावचे सरपंच श्री नामदेव खैरनार यांच्यासह बचत गटातील महिला, उमराणा, वराळे व तिसगाव येथील महिला व पुरुष शेतकरी तसेच मेशी येथील गोवर्धन गटाचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला नलिनी खैरनार यांनी उपस्थितांचे स्वागत करून रेशीम शेतीचे महत्त्व व भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन केले. रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकणारे उत्पन्न तसेच तुती लागवडीचे फायदे त्यांनी समजावून सांगितले. यावेळी BBG-RMAG योजनेअंतर्गत रेशीम शेतीसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानाची सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर रेशीम उद्योजक श्री भरत देवरे यांनी प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे रेशीम शेतीचे फायदे व अडचणी याबाबत मार्गदर्शन केले. मेशी येथील रेशीम उद्योजक श्री संजय चव्हाण यांनी रेशीम उद्योगातील विविध बारकावे, येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्याचे मार्ग उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. अध्यक्षीय भाषणात गटविकास अधिकारी श्रीमती मेघा वाबळे यांनी तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारावा असे आवाहन केले. रेशीम शेतीतून मिळणारे शाश्वत उत्पन्न लक्षात घेता अधिकाधिक शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळावे असे त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुती लागवड, रेशीम उद्योग अनुदान योजना तसेच प्रत्यक्ष शेतीतील अनुभव याची उपयुक्त माहिती मिळाल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. कार्यशाळेच्या शेवटी नलिनी खैरनार यांनी उपस्थित मान्यवर शेतकरी, बचत गटातील महिला व सर्व सहभागींचे आभार मानले. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.